आधारित एक खास म्युझियम जो आहे तो नागपुरात उभारला जाणार आहे। कशा पद्धतीने हे संपूर्ण उपक्रम राबवला जाईल आणि बरेच वर्षापासून या म्युझियमची प्रतीक्षा होती, रखडलेला प्रकल्प होता, मात्र आता मार्गी लागणार आहे। आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृतीचं समस्त आमच्या आदिवासी बांधवांना आमच्या आदिवासी समाजाचं दर्शन झालं पाहिजे, माहिती झाली पाहिजे, हा उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून नागपूर या आमच्या भूमीमध्ये मौजा सुराबर्डी तालुका जिल्हा नागपूर येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण उपकेंद्राचे बांधकाम करण्याच्या बाबत मंजुरात झालेली आहे। आज त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि लवकरात लवकर त्या कामाचं भूमिपूजन आम्ही करणार असा संकल्प, प्रचंड इच्छाशक्ती ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला जो संग्रहालय आहे, आदिवासी समाजाप्रती असलेली सहानुभूती, प्रेम आणि विश्वास आणि आदिवासीचं दर्शन घडावं म्हणून 100% हे संग्रहालय सुरू होणार, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही। आता प्रेझेंटेशन आहे, आपण सर्वांनी यावं, पाहावं, काही सूचना द्यावं। सर, संग्रहालयामध्ये काय म्हणजे सांस्कृतिक काय गोष्टी राहतील, थोडक्यात माहिती काय? आदिवासी समाजाची असलेली आदर्श संस्कृती हा इतिहास आहे, आपण कोणी विचार करू शकत नाही असा आमचा प्राचीन काळीत असलेला इतिहास जो आहे त्याचं दर्शन होईल, वेगवेगळीच रचना केली जाईल। खूप खूप धन्यवाद। कधी बंद होईल? 100% 2 महिन्याच्या आत आम्ही भूमिपूजन करणार आहे। दिवाळीमध्ये चांगलं काम दिसेल आणि त्याचं माझ्या मतानुसार त्याच्यामध्ये आम्ही प्रवेशद्वार व सुरक्षक 132 कोटी रुपयाचं बांधकाम आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही संग्रहालय एकमध्ये एकूण 6 दालन असून इमारतीचे क्षेत्रफळ आहे, सर्व आपण आलात तर ही सर्व माहिती दिसेल। देशातलं एकमेव असं पहिलं यस देवाभाऊची कल्पना आहे, पुढे पाहून सांगा। देवाभाऊची कल्पना आहे। देश अशा प्रकारचं हे एकमेव निर्माण झाल्यानंतर आमचं नागपूरचं अनुकरण केलं पाहिजे असा उद्देश आहे आमचा। थँक्यू सर।